राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनाही ईडीचा समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 2 दिवसांपूर्वी एसआयटी कडून 5.5 तास चाकणकरांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एंट्री झालेली आहे। त्यामुळे चाकणकरांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, महत्त्वाची अपडेट, आता ईडी कडून सुद्धा चाकणकरांना समन्स आलेला आहे। यामागचं कारण काय कारवाई होईल? याच्या मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये अशोक खरात याचा देखील ईडी कडून लवकरच ताबा घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। रुपाली चाकणकर या शिवनिका संस्थांवर ट्रस्टी होत्या आणि या सगळ्या संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी ईडी कडून केली जाते आणि याच अनुषंगाने या सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये काही गैरव्यवहार झालेला आहे का, पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार करण्यात आलेले आहेत का, या सगळ्यांची पडताळणी ईडी कडून केली जाणार आहे। आणि याच संदर्भामध्ये चाकणकर यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून येते आणि त्यामुळे आता चाकणकरांच्या ईडी चौकशीनंतर अनेक महत्त्वाच्या बाबी देखील समोर येण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो यावेळेस चाकणकरांना सुद्धा ईडीचा समन्स गेल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडूनही काही आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत का, या संदर्भातली सखोल तपासणी ईडीकडून होऊ शकते।